साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनिधानगम्यं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आज आपण पुन्हा श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याच्यातलं वैशिष्ट्यपूर्ण माहिती पाहणार आहोत. ब्रह्मा त्याप्रमाणे विष्णूचे समक्ष ज्योतिर्मय महालिंगाचे प्राकट्य ब्रह्मा आणि विष्णूद्वारा हंस एवं वरारूप धारण करून लिंगाचे मूळ स्थानाचा अन्वेषण करायचा शोध घ्यायचा आहे. लिंग मध्यापासून शब्दमय उमा महेश्वराचा प्रादुर्भाव आणि ईशानादी 5 शिवरूपांचे उत्पत्ती या दृष्टीने हे महत्वाचं प्रकरण आहे आणि आपल्याला सर्व म्हणजे योगशास्त्र ज्ञान होणार आहे. सूजी म्हणाले, हे मुनियो, या प्रकारे मी शिवाजीचे सज्जोद आदी अवतारांचे वर्णन संक्षेप करून सांगितले. जो पडतय सुनता अथवा स्त्री जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सुनाता ऐकतोय वो शिवजी के अनुग्रहाने ब्रह्म सायुज्य को प्राप्त होता है. ब्रह्म सायुज्य म्हणजे काय? ज्याचा कधी जन्म होत नाही, मरत नाही, अशी जी अवस्था आहे त्याला ब्रह्मसायुज्य म्हणतात. हे ब्रह्मसायुज्य म्हणजे नेमकं काय, कुठे पाहायला मिळते? आपण नारळ नारळ फोडा का, मग आज जरा त्या करवंटीकडे लक्ष द्या. म्हणजे आज जे काही दिसतच नाही पण काहीतरी आहे, त्याच्यामुळे हे सगळं नारळ व्यवस्थित वाढलाय. हे ब्रह्म, ही ब्रह्मसायुज्यता मिळाली तर आपल्याला पूर्ण सुख शांती समाधान प्राप्त होतं. ऋषिगण म्हणाले, हे सुज्जी, लिंगाची उत्पत्ती कोणत्या प्रकारे झाली? या लिंगामध्ये शंकराची उपासना कशी करावी? लिंग काय आहे? लिंग काय आहे? 3 प्रकारे 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 3 प्रकारे
लिंगी कोण आहे हे आपण आम्हाला सांगा. सूर्य म्हणाले, हे ऋषी हो, या प्रकारे अत्यंत निवेदनपूर्वक देवताने भी पितामह ब्रह्माला हा प्रश्न विचारला होता. हे भगवान, हे लिंग कसे उत्पन्न झाले तथा लिंगामध्ये परमेश्वर रुद्र का कशा प्रकारे पूजन होना चाहिए, करायला पाहिजे. लिंग काय आहे, लिंगी कौन आहे. विस्पर हे ब्रह्मा म्हणाले. आता लिंग लिंगी याच्यामध्ये मजा जर का आहे. लिंगी काय भानगड, लिंग पुढे बघू. ब्रह्मा म्हणाले, प्रधान को लिंग तथा परमेश्वर को लिंगी म्हणतात. प्रधान को लिंग तथा त्याचप्रमाणे परमेश्वराला लिंगी म्हणतात. हे उत्तम देवताओ, ही माझी तथा विष्णूची रक्षासाठी समुद्र प्रगट होता, समुद्रात प्रगट झाला होता. जेव्हा देवतांनी सृष्टी समाप्त झाली त्यावेळी हे देवता ऋषियों के साथ जन लोक गेले आणि पुन्हा स्थिती कालचे पूर्ण होणे झाल्यावर पुन्हा बाद 1000 चतुर्युगे आणि पुन्हा प्रलयाचे उपस्थित होऊन ते सत्यलोक चले गए, सत्यलोकात गेले. जन लोकात गेले, लोक सत्यलोकात गेले. 1000 चतुर्युग झाल्यानंतर त्यावेळी मी ब्रह्मा बिना कोणत्या अधिपत्याचे साम्य अवस्थेला प्राप्त होतो. या प्रकारे अंतात अनावृष्टीचे कारण सर्व स्थावर पदार्थ सुख गेले. सभी और सर्वत्र समस्त पशु पक्षी मनुष्य वृक्ष पिशाचे राक्षस गंधर्व आदि क्रम से सूर्य की किरणों से दग्ध हो, सगळ्या सूर्याच्या किरणाने जळू लागले. तत्पश्चात चारोवर समुद्र ही समुद्र व्याप्त झाला. त्याचा घोर अंधकार झाला. घोर अंधकार झाल्यावर योगात्मा निर्मल उपद्रवरहित 1000 शिरोवाले, 1000 नेत्रोवाले, 1000 पर्णवाले, 1000 भुजवाले विश्वात्मा, सर्व कुछ जाणणारा, सर्व देवतांना तथा संसाराची उत्पत्ती करणारा, रजोगुण से युक्त होने कारण ब्रह्मा, तमोगुण से युक्त होने के कारण स्वयं शंकर, सत्वगुण से युक्त होने के कारण सर्वव्यापी विष्णु, सबकी आत्मा होने के कारण महेश्वर, कालात्मा, कालरूप, नाभि वाले शुक्ल कृष्ण गुणों से रहित नारायण महान भाव वाले तथा सता से युक्त सर्वात्मा जळाचे मध्यात शयन करू लागले. आता याच्यामध्ये ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात समृत्या दशांगुलम हा जो परमेश्वर आहे सनातन, हजारो शिर, हजारो डोळे कान हातपाय असणारा असा विश्वास रूप जो आहे चौकड्या समुद्रामध्ये शेष नारायण तो आपला निद्रा करू लागले. त्यांना त्या प्रकारात जळस्थित कमलावर झोपलेले पाहून मी त्या क्षणी मायाशा मोहित झालो आणि त्या सनातनाला हाताने पकड कर उठता हुए क्रोधपूर्वक मी
उनसे कहा तुम कौन हो, यह मुझे बताओ, तुम्ही कोण आहेत हे मला सांगा, असं ब्रह्मदेवाने त्यांना धरून त्या हातावर जाऊन बोलले. तत्पश्चात माझे ते तथा दृढ हस्त पहारे शेषनाग रूपी सैउटकर इंद्रियाला वसत करणारा वे प्रभू क्षण उठून बसले. याच्यानंतर निद्राने विच्छिन्न स्वच्छ कमल सदृश नेत्रवाले प्रभायुक्त भगवान हरीने आपले सन्मुख विराजमान मला पाहिले. भगवानने सह्यातून उठून थोडा हसून मला माझ्याशी मधुरवाणीने म्हणाले, हे महादूते, हे वत्स, हे पितामह, तुमचे स्वागत आहे, स्वागत आहे. हे श्रेष्ठ देवताओ, त्यांचे ते वचन ऐकून रजगुणापासून युक्त होण्याचे कारण शत्रुतापूर्ण भावापासून मी मुस्काकर त्या जनार्दनाला म्हणालो, हे अनेक सृजन तथा संवार करणारे मुझ ब्रह्माला तुम वत्स या प्रकारे संबोधित करते वैसे गुरु शिष्य इस प्रकार से हंसत क्यों बोल रहे हो, का बोलता, जगत के साक्षात रचयिता प्रकृति के प्रवर्तक सनातन पृथ्वी उत्पत्ती हुई झाली. सनातन परम कल्याणी यह जो विश्वरूप गौ है, इसके विषय में मैं जानना चाहता हूँ. मी हे अनेक सृजनचा संहार करणारे मला ब्रह्माला वत्सतु वच असं प्रकार संबोधित करते झालेत. गुरु शिष्य म्हणतात, या प्रकारे मुस्काकर क्यों बोल रहे हो, उस जगत के साक्षात रचयिता प्रकृति प्रवर्तक सनातन अजन्मा पालन करता विश्वाचे उत्पत्तिकारक ब्रह्मा विश्वात्मा विधाता तथा धारण करता मला कमलनयन पितामहापासून मोहयुक्त होऊन या प्रकारे का बोलत होते, हे कारण शीघ्र लवकर मला सांगा. त्यावर ते सुद्धा म्हणाले, संपूर्ण जगतचा सृष्टिकर्ता पालनकर्ता था संहारकर्ता मैं विष्णू ही हूँ. मीच विष्णू आहे, सगळ्या जगाचं संहार पालन करताना असे जाण. आणि तू भी माझ्या शाश्वत परमेश्वराच्या अंगापासून हे अवतार ग्रहण केला आहेस. फिर सुद्धा तू मला जगतपती नारायण योग विकार रहित परम पुरुष परमात्मा सभी पासून अवाहित होणारा पुरुषकृत अच्युत असं संपन्न तथा विश्वाची उत्पत्तीचे कारण स्वरूप मला विष्णूला
भूल जाओ न गए हो, परंतु परंतु यात तुम्हाला कोई काही अपराध नाही। हे सर्व तो मेरी योग माया प्रचार आहे। तुम्ही का मला विचारलात, तर माझे योग मायामुळे तुम्हाला माझं आठवण होत नाही। हे चार मुख वाले ब्रह्मन, तुम यह सत्य जानो कि सृष्टिचा करता, पालक, संवारक तथा सभी देवताओं का स्वामी मैं ही हूँ। माझे सदृश ऐश्वर्यवंता और कोई नहीं है। माझ्या सगळ्या जगा ऐश्वर्य कोणी नाही। हे पितामह, मी ही परम ब्रह्म आहे, मी ही परम तत्व आहे, मी ही परम ज्योती आहे तथा मी ही परम समर्थ परमात्मा आहे। हे चतुर्मुख ब्रह्मा, या जगतात जो भी समस्त स्थावर जंगम वस्तू आहे दिखाई पडत्या दिसतात, ज्यांच्या बाबतीत ऐकले जातं त्या सबक व्याप्त किंवा मैं त्या सर्वांना माझ्यापासून व्याप्त केले जात आहे। प्राचीन काळामध्ये मी सुद्धा ही स्वयं 24 तत्वमय व्यक्त सृष्टी रचली आहे। 24 तत्वमय सृष्टी रचलेली आहे जगाच्या नित्य अंताला प्राप्त होणारे सूक्ष्माती सूक्ष्म बद्धजीव क्रोधापासून उत्पन्न अन्यान्य तामसी सृष्टता आप ब्रह्मासहित अनेक ब्रह्मांड मेरी माया के प्रभावाने ही विरचित आहे। अनेक ब्रह्मांड, आता या ठिकाणी आपण राहतो ते एक ब्रह्मांड आहे, अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत। ज्याप्रमाणे द्राक्षांना घड असतो, एका द्राक्ष वेळेला किती घड येतात अनंत, आणि एका घडाला किती द्राक्ष असतात मोजता येत नाही। तशा प्रकारचे ही अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, सतत वाढत चाललेले आहेत, ते कधीच नष्ट होत नाही। प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि जीवसृष्टी आहे। आणि हे विज्ञानाला समजणे अवघड आहे, कारण इतक्यापर्यंत विज्ञान पोहोचू शकत नाही। जो योग आत्मा आहे, जो परमात्माच आहे व चक्षा भगवंत, त्याला फक्त हे सगळं माहिती आहे, बाकीच्यांना ते माहीत नाही। परंतु जे चक्षा भगवंत परमात्माचा सहवास करतील त्यांना हे ज्ञान होईल। ये चार भूमुख वाले ब्रह्मन, तू सत्य जान कि सृष्टाकर्ता, पालक, संवारक तथा सभी देवतांचा स्वामी मी आहे। माझ्या सदृश कोणी नाही। हे पितामह, मी ही परम ब्रह्म आहे, मी ही परम तत्व आहे, मी ही परम ज्योती आहे, तर मी ही परम समर्थ परमात्मा आहे। हे चतुर्मुख ब्रह्मा, या जगता जो भी समस्त स्थावर जंगम वस्तु दिखाई पड़ती है अनेक रूपा वाले तुम जानता है, वो सब मुझे प्राप्त किया हुआ है। प्राचीन काल में मैंने ही स्वयं 24 तत्वमय व्यक्त रचले आहे। नित्य अंत प्राप्त होणारे सूक्ष्माती सूक्ष्म बद्धजीव क्रोध उत्पन्न अन्य तामसी सृष्टी तथा आपण ब्रह्मा सहित अनेक ब्रह्मांड मेरी मायापासून प्रभाव से उत्पन्न विरचित आहे। मीच बुद्धीची रचना केली आहे तथा उसमें 3 प्रकारचे अहंकार को सात्विक रजस तमस निर्माण केले आहे। या प्रकारे आपण मायापासून 5 तन्मात्रा व मन इंद्रिया आकाश आदी 5 महाभूतां सृष्टी मैंने ही केली, मी सुद्धा केली आहे। हे वचन ऐकून अनंतर हृदयों की ऊर्ध्व के परस्पर शत्रुता भाव को प्राप्त हुए
दोनों उस प्रलय का सागर के मध्य भीषण रोमांचकारी संग्राम झाला. या प्रकारे मध्ये दोनोंचा कलह दूर करण्यासाठी, ज्ञान प्रदान करण्यासाठी निमित्त एक दीप्तिमान लिंग आमच्यामध्ये समक्ष प्रकट झाले. हे लिंग हजारो अग्नी ज्वालाने व्याप्त शेकडो कालाग्नीच्या सदृश क्षय तथा वृद्धीपासून रहित आदिमध्ये अंतशहीन अतुलनीय अवर्णनीय अव्यक्त तथा विश्व का उत्पत्ति करता रूप होते. त्या लिंगाला हजारो ज्वालाओं से भगवान विष्णु तथा मी दोनों लोग मोहित झालो. फिर विष्णु ने मला म्हणाले, हमें अग्नि अद्भुत या लिंगाचा पता लागणार चाहिए. या लिंगाचा तपास लावला पाहिजे. याचा अर्थ मी या अनुपम अग्नि स्तंभाच्या खाली जातो और तू आप प्रयत्नपूर्वक शीघ्र त्याच्या ऊपर जाई. हे दोघांच्या मध्ये भांडणं चालली आणि मग लिंग प्रकट झालं. तेव्हा विष्णू म्हणाला, मी पाताळात जातो, खाली पाहतो, आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही वर जाऊन तपास लावू. हे देवता हो, असे म्हणून विश्वात्मा भगवान विष्णूने वराचे रूप धारण केले. आणि ब्रह्मदेवाने शीघ्र हंसरूप प्राप्त केले. त्या समय मला विराट रूप वाले भगवान विष्णु हंस कहने लगे, हे जो प्राणी हंस नामाने माझे कीर्तन करता है वह हंस तत्व को प्राप्त हो जाता है. हे देवता हो, त्या समय मी अत्यंत श्वेत वर्णाचा होतो. माझे नेत्र अग्नि के समान होते और मी सभी बाजूने पंखों ने युक्त होतो. इस प्रकार हंस रूपात मी मन रूपी वायू के वेगाने उडकर ऊपर की ओर गया. आता या ठिकाणी आपण जे निर्णय पुराण ऐकतो त्याच्यावर जरा वेगळी कथा असते की भगवान विष्णू पाताळात गेले आणि ब्रह्मदेव स्वर्गावर वरच्या बाजूला पाहायला गेले. शिवलिंग ज्योतिर्लिंग प्रकट झाले तेव्हा. तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आला की भगवान विष्णूने वर अवतार धारण केला आणि मग ते खाली पाताळाकडे गेले आणि ब्रह्मदेवाने हंस रूप पक्षाचं रूप धारण केलं आणि मग तो अतिशय वेगाने वर तपास लावण्याकरता चालला. त्या विश्वात्मा नारायण विष्णू 10 योजने चौड़े तथा 7 योजने लंबे और पीले अंजन के समसदृश मेरु पर्वत तुल्य शरीर वाले श्वेत तथा तीक्ष्ण दृष्टियुक्त तथा विशाल उत वाले छोटे छोटे अंगों पैर वाले विचित्र अंग वाले प्रलयकालीन सूर्याचे समान प्रकाशमान दृढ़ अनुपम भीषण शब्द वाले तथा सर्वथा अपरिचय कृष्णवराचा रूप धारण करून अग्निस्तंभ लिंगाला नीचे की वर गए पाहायला गेले. आता याच्यामध्ये विष्णू 10 योजने चौडे. 10 योजने म्हणजे 10 गुणिले 10 4 10 गुणिले 10 100 किलोमीटर दूर मोठे. 7 योजने लंबे म्हणजे 100 योजने गुणिले 10 1000 योजने उंच मैल उंच.
अशा दृष्टीने एवढा मोठा अवतार त्यांनी धारण केला. या प्रकारे विष्णू भगवान 1000 वर्षापर्यंत वेगपूर्वक नीचे वर जाते रहे, खाली जाऊन राहिले. किंतु वर आरोप विष्णु इस लिंग के मुलका अल्पान भी नाही पाहू शकले नाहीत. 1000 वर्षापर्यंत विष्णू पाताळात गेले. शत्रूंना दमन करणारा मी ब्रह्मा भी इस लिंग का अंत जानण्यासाठी इच्छा से पूरे प्रयास के साथ शीघ्रतापूर्वक वर जाऊ लागलो. तत्पश्चात अहंकार पूर्वक ऊपर गया व मैं उस लिंग से अंत न देखकर अत्यंत थकलो नीचे लौट आया. आणि इसी प्रकार सभी देवताओं के उद्भव करता तथा महान शरीर वाले हे भगवान विष्णु भी थकवान एवं संतरा भी नेत्रों से साथ लिंग का मूल न पाकर नीचे के ऊपर आ गए. आता या ठिकाणी भगवान विष्णू पाताळ गेले. 1000 वर्ष पाताळ गेले, तपास लागला नाही शिवलिंगाचा. आणि हे ब्रह्मदेव वर गेले हंसरूप धारण. 1000 वर्ष गेले तरी त्यांना लिंगाचा तपास लागला. तेव्हा दोघे थकून जागेवर आलेले आहेत. शंकराची मायापास मोहित प्राप्त वे महामना विष्णू माझे साथ येऊन परमेश्वराला प्रणाम करून व्याकुल मन से खडे झाले, उभे राहिले. इसके नंतर मेरे साथ पुन्हा माझ्याबरोबर पुन्हा परमेश्वराच्या पिछेपासून बगलेपासून तथा आगे प्रणाम करके विचार करने लागले आदि अंतहीन ये क्या है. ये से देवताओं उसी समय वह प्लुप्त स्वर से युक्त ओम ओम ऐसा अत्यंत स्पष्ट शब्द रूप नाद सुनाई पडा. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हे ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंगातून हे प्रकाशमय ज्योतिर्लिंग अनंत वर्ष वर गेलं, खाली राहिलं. ब्रह्मा आणि विष्णू यांचा अंत लागला नाही. आणि पण याच्यातून ओम 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 असा ध्वनी ऐकू येऊ लागला. ही अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी प्रकट झालेली आहे. हा तीव्र शब्द काय आहे. हा तीव्र शब्द काय आहे. हे माझ्याबरोबर बोलून विष्णू उभे राहिले. तेव्हा त्याने म्हणले ओम नादाच्या अंतात लिंग दक्षिण भागात सनातन आदि वर्ण आकार, उसके उत्तर भागात उकार आणि उसके मध्य में मकार पाहिला. आता या लिंगामध्ये हे 3 उत्तर आहेत. आकार अंत में लिंग के दक्षिण भागात सनातन आदि वर्ण आकार, त्याच्या उत्तरेला भागात उकार, त्याच्या मध्य भागात करते विष्णू खडे. ओम शब्दाच्या अंतात लिंग दक्षिण भागात सनातन आदि वर्ण आकार, उसके उत्तर भागात उकार आणि उसके मध्य में मकार पाहिला. आता याच्यामध्ये उत्तरेला काय पाहिलं. आकार, उत्तर मकारचा उसके मध्य भागात मकार पाहिला. या प्रकारे सूर्यमंडळाचे समान आदि वर्ण प्रकार आकाराला लिंगाचे दक्षिणात आग्नेच्या सदृश
प्रतीत होणारे उकाराला उत्तरे तथा चंद्रमुळे तुल्य मकराला मध्यमे पाहिले. बाद पुरुष श्रेष्ठ विष्णूने त्याचे उपर तुर्यातीत अमृत रूप कलारहित विकार शून्य निर्द्वंद अद्वितीय सत्य शून्य स्वरूप बाह्य तत्ता अभ्यंतर सहित बाह्य तथा अभ्यंतर युक्त बाह्य तथा अभ्यंतर दोनों रूपास्थित आदि मध्य अंत में रहित तथा आनंद के भी कारण स्वरूप शुद्ध पटिक के सदृश प्रकाशमान प्रभू पाहिले. तर यामध्ये शिवलिंगामध्ये आकार उकार मकार आकार कर्म याच्यामधून भगवान परमात्मा प्रगट झाले. त्या शिवलिंगात कोणाला दिसले? भगवान विष्णूला देवांना. ते स्फटिक रूपात आकार उकार तथा मकार रूप 3 मात्रात तथा लिंग बिंदू रूप अर्धमात्रा स्वरूपाला प्रणव ही नाद कहलात आहे. त्याला प्रणव नाद म्हटलेला आहे. आणि तोच ब्रह्मसंज्ञावाला आहे. ब्रह्मस नामावाला आहे. रुक यजु तथा साम्यत इन तीन मात्राओं के रूप में विष्णु ही आहे. त्या वेद रूप शब्दापासून द्वारा विष्णूने ईश्वात्मा ईश्वर शिव का चिंतन केले. त्या समयात अतींद्रिय दर्शक परम स्वरूप तत्व तथा कल्याणकारी वेद झाले. आणि त्या ऋषी वेद विष्णूने परमेश्वर शिव को जाणले, शिवाला ओळखले. देव ब्रह्म म्हणाले, वाणी सुद्धा मनाचे साथ जिन्हें प्राप्त न करके लौट जाती है. वाणी सुद्धा परत फिरते, विचार करीत नाही, म्हणजे बोलणं. चिंता रहित भगवान रुद्राचे वाचक एकास प्रणव हे आहे. आणि हे एकाक्षर प्रणव उत्सृष्ट परम कारण रूप सत्य आनंद तथा अमृत रूप परात्पर परम ब्रह्म का भी वाचक आहे. त्या एकाक्षर प्रणवापासून आकार संज्ञक भगवान ब्रह्मा, उकार संज्ञक परम कारण स्वरूप विष्णु तथा मकार संज्ञक परमेश्वर निर्लोहित का प्रादुर्भाव हुआ आहे. तर ह्या आकार उकार मकार जे आहेत 3 ते यांच्यातून नाद प्रगट झाला लिंगातून, शिवलिंगातून. त्या लिंगातून ब्रह्मा विष्णू महेश. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार तो शिव. अशा दृष्टीने सगळं या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. आकार संज्ञक ब्रह्मा सृष्टीचे निर्माता, उकार संज्ञक विष्णू मोह करणे तथा मकार संज्ञक शिव उन दोन्ही ब्रह्मदास विष्णूवर सदा अनुग्रह करणारे आहेत, एकमेकांना सहाय्य करणारे आहेत. मकारू भगवान शिव, बीजवान आकारू ब्रह्मा बीज तथा उकारूप प्रधान पुरुषेश्वर विष्णू यौनी म्हटले जाते. नादरूप परमेश्वर शिव ही स्वयं बीजी बीज तथा यौनी तीनात आहे. हे बीजरूप परमेश्वर स्वच्छाचे आपल्याला विभाजित करके प्रसिद्ध आहे. आता या ठिकाणी एक महत्वाचा सिद्धांत मांडलेला आहे. बीजी तर विज्ञान काय सांगतंय, इलेक्ट्रॉन
बीजाणुकण आहे, बीजाणुकण म्हणजे अतिशय सूक्ष्म जे मूळ आहे ते बीजाणुकण आहे असं विज्ञान सांगतं. आणि धर्मशास्त्र पुराण सांगतं बीजी जो आहे, बीजाणुकण आहे तो शिव आहे, शिवलिंग आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा हा जो सिद्धांत आहे पूर्वी पुराणात मानलेला आहे, आता थोडा बदल करून समाजात वैज्ञानिकांनी मानलेला आहे. आपला धर्म श्रेष्ठ आहे, हे महत्त्वाचा मुद्दा. या बीजरूप परमेश्वर शिवाच्या लिंगापासून आकाररूप बीज ब्रह्मा झाला. उकाररूप यौनी विष्णू आहे. मेघ गिरकर चारों पृथ्वी को प्राप्त होने लगा और फिर स्वर्ण का अंड भी खाया. इसके बाद त्यानंतर एकाक्षर प्रणव आदि अंत से अवस्थित करके वह दिव्य अंड बहुत वर्ष तक जल में स्थित रहा. आता या ठिकाणी जी भानगड आहे त्याला विचार करण्यासारखी आहे की हे जो ओम तयार झाला, या ओम पासून अंड तयार झालं. आता या ठिकाणी आपल्याला भुईमुगाचं उदाहरण घ्यावं लागेल. भुईमुगाचं शेंगाचं टर्प आधी तयार झालं, म्हणजे छंद आणि स्वरूपाचं एक कवच तयार झालं, याच्यामध्ये शेंगदाणा प्रगट झाला. तशा प्रकारे हे जे अंड तयार झालं, या अंड्याला छंद आणि स्वराचं कवच तयार झालं. कवच आणि अंड तयार झालं छंद आणि स्वराने. आणि त्याच्यामध्ये मग हे त्याचे जे पुढची क्रिया आहे, देवदेवता वगैरे त्याच्यात आलेत. अनंत कोटी वर्षे हे अंड पाण्यात होते. त्यानंतर 1000 वर्ष नंतर साक्षात आदिरूप परमेश्वराने जल में स्थित उस अजोधो अंडाचे दोन भागात कर दिले, दोन भाग केले. उस अंडाचे उर्वरित क्षेमय पवित्र कपाल से आकाश तथा नीचे के भागापासून 5 लक्षणों से संपन्न अंड फुटलं तर वरच्या भागातून आकाश झालं आणि खालच्या भागातून पृथ्वी उत्पत्ती झाली. इसी अंडापासून अहंकार संज्ञक चतुर्मुख ब्रह्मा प्रादुर्भूत झाला. अथवा वही लिंगरूप प्रणव सभी लोकांची सृष्टि करने वाला है, तथा वही प्रणव आकार उकार मकार रूप 3 प्रकार का ईश्वर आहे. या प्रकारे व प्रणव ओम रूप ब्रह्म म्हटले गेले आहे. असा यजुर्वेदाचे ज्ञाताओं में श्रेष्ठ ज्ञानी जन का है. और यजुर्वेद ज्ञाताओं के वचन सुनकर उसे ऋग्वेद की ऋचाओं तथा सामंत्रों से भी आदरपूर्वक स्वीकार किया है. इसी तरह सभी श्रोते उसी ओम को सदा हे हरे, हे ब्रह्मन के रूप में संबोधित किया गया है. आता या ठिकाणी ओम हरिओम असं म्हणून त्याचे उच्चारण केलेलं आहे. हे नाद जे ब्रह्म आहे, हे अंड अनंत कोटी वर्ष समुद्रात पडलं तर आधी कोंबडी का अंड, असा जो प्रश्न आहे आता शास्त्राने सर्व आधी अंड मग कोंबडी. पण वेदात लिंग महापुराणामध्ये आधी अंड सांगितले, ब्रह्मांड सांगितलं, अंड सांगितलं. त्याचं 2 भाग फुटला. वरच्या भागात आकाश झालं, खालच्या भागात पृथ्वी झाली. अशा दृष्टीने याची रचना केली गेलेली आहे. म्हणजे हे सुद्धा शास्त्रामध्ये विज्ञानाला आव्हान देणारं संशोधन आहे. या वेद वाक्य आदिशय शिव का यथावत जानून हम दोनों वैदिक मंत्र से
महोदय देवेश्वर महादेव स्तुती करायला लागलो. ओम खम ब्रह्म असं यजुर्वेदामध्ये सांगितलं. ओम खम ब्रह्म त्याचा उल्लेख केलाय. ओम यजुर्वेदामध्ये ओम खम ब्रह्म, ओम खम ब्रह्म. आता ओम खम ब्रह्म, आता याच्या थोडंसं असं आहे, खम म्हणजे आकाश आणि ओम खम ब्रह्म. ब्रह्म जे आहे याचा कधी नाश होत नाही, जन्मना ती उरते बाजू. खम म्हणजे आकाश तयार झालं. ओम खम ब्रह्म म्हणजे ओम पासून पुन्हा आकाश झालं, आकाशपासून पुन्हा पृथ्वी झाली. म्हणजे अशा रीतीने जगाच्या आरंभी सगळे जी निर्मिती झाली ती अंडाच्या स्वरूपात झालेली आहे. आणि दोन्ही स्तवन प्रसन्न होऊन मायाच्या आवरणापासून रहित महेश्वर दिव्य शब्दमय रूप धारण कर हस्तवय लिंगात प्रगट झाले. आकार त्यांचे मस्तक तथा दीर्घ आकार त्यांचे ललाट का जात आहे. इकार दाहिना नेत्र, इकार बायो नेत्र, उकार दाहिना कान, उकार बायो कान, रुकार परमेष्ठी महेश्वराचे दाया कपाळ, रुकार त्याचे बाया कपाळ, लू तथा लू क्रमशः त्याचे दाहिने तथा बाये दोनों नासापुट, एकार उपरी होष्ट, ऐकार त्या प्रभूच्या निश्चयाचे होष्ट, ओकार तथा अवकार क्रमशः ऊपर तथा नीचे की दंत पंक्तियां, आम तथा आ त्या धीमान देवदेवाचे क्रमशः ऊपर तथा खालचे तालू, ककार आदि 5 अक्षर क ख ग घन त्याचे दाहिनी वर पासून 5 हात वर 5 हात. इसी प्रकार चकार आदि 5 अक्षर बाह्य हर से 5 हाथ, टकार आदि 5 अक्षर तथा दया तकार आदि 5 अक्षर बाया पैर तथा उस परमेश्वर उदर, फकार दाहिना पार्श्व, बकार बाया पार्श्व, बकार त्याचे स्कंद, बकार परमयोगी महादेव, परमयोगी महादेव शंकर का हृदय, यकार से लेकर सकार पर्यंत 7 वर्ण य र ल व श स या प्रभूचे 7 धातू, हकार त्याची आत्मा तथा क्षकार त्याचा क्रोध का म्हटलेला आहे. उमाचे बरोबर त्या भगवान महेश्वराला पाहून पुन्हा त्यांना प्रमाण करून जब विष्णूने ऊपर की ओर वर पाहिले तेव्हा त्यांना ओंकारापासून उत्पन्न 5 कलाओं से युक्त बुद्धिवर्धक था सभी धर्म अर्थ की शुद्ध करणारा शुद्ध स्फटिक तुल्य अत्यंत शुभ्र तथा 38 अक्षर वाला पवित्र मंत्र ईशान सर्वविद्यानाम पाय दृष्टिगोचर झाला. 7ही गायत्रीचे उत्पन्न 4 कलावाला 24 अक्षरांयुक्त असा आवश्यकारक हरित वर्ण अत्युत्त मंत्र तत्पुरुषा विद्महे अथर्ववेदापासून उत्पन्न 8 कला से युक्त 35 शुभ अक्षर वाला कृष्ण वर्ण था अत्यंत अभिचारिक अघोर मंत्र अघोर भेदा यजुर्वेदाचा प्रभाव 8 कला वाला श्वेत वर्ण वाला शांतिकारक 35 अक्षर वाला युक्त
पवित्र सजवाद मंत्र या अशा सामवेदापासून उत्पन्न रक्तवर्ण बाळ आदी 13 कलाशयुक्त जगताचे आदि स्वरूप तथा वृद्धी संहारचं कारणरूप 66 अक्षरवाला उत्तम मंत्र वामदेवाय नमो दृष्टिक होय झाले. या 5 मंत्राला प्राप्त कर भगवान विष्णूने त्याचा जप करायला आरंभ केला. तत्पश्चात समस्त कलांकी क्रांतीपासून युक्त रूप यजु साम स्वरूप ईशान मंत्ररूप मुकुटवाले तत्पुरुष मंत्ररूप मुखवाले अघोर मंत्ररूप करुणामय हृदयवाले वामदेव मंत्ररूप सदा कल्याणकारक गृहस्थान वास्तविकता सज्जवाद मंत्राचे रूप चरण वाले विशाल पापों का आभूषण धारण करने वाले चारों विशाल सर्पों का आभूषण धारण करने वाले चारों और पैर मुख आँख धारण केलेले सृष्टी पालन संहाराचे कारण रूप पुरातन पुरुष महादेव ब्रह्माधिपती शिवाला पाहून भगवान विष्णू अभिष्ट स्तुतीने त्या उदारदाता महेश्वर परमेश्वर ईशांचे पुन्हा पुन्हा स्तवन करायला लागले. ओम श्री ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम. ओम श्री अमृतमंत्र कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंच सागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. अत्रि मर्मशात्री माँ अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो. श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत. ओम शांती शांती शांती. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.